नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा भाग आज पहाटेच आला बरं का. आणि अतिशय सुंदर भाग दाखवलाय त्यांनी आजचा प्रेक्षकांनो. सायलीने श्रीरामाचा पाळणा गायलाय आणि तिने आता रविराज आणि प्रतिमात्याला एकत्र आणायचंय सुभेदारांच्या घरात. त्या निमित्ताने प्रतिमात्यासोबत एक प्लॅन केलाय आणि त्या दोघांना भजनासाठी घरी बोलवलंय. रॅदर हीच त्यांच्या घरी भजनाला गेली असं काहीतरी प्लॅन आहे. त्यामुळे आजचा एपिसोड ना प्रेक्षकांनो इतका श्रवणीय आहे की तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. ज्यांना ज्यांना देवाधर्माची आवड आहे ना त्यांना आजचा एपिसोड आवडल्याशिवाय राहणार नाही बरं का. तर बघा, सर्वप्रथम आपण बघतोय अर्जुन आणि सायलीचं कॅन्डल लाईट डिनर कसं प्लॅन झालं. आता ही प्रिया आहे ना, ती आलेली असती स्वयंपाकघरात. आता ती काहीतरी फ्रीज मधनं घेते स्वतःसाठी, पण ती मनात खुन्नस घेऊन विचार करत असते, आज या सायलीने जवळजवळ माझा खेळ संपवलाच होता आणि म्हणे आज नवऱ्यासाठी जेवायला ताट घेऊन गेलीये ना ही सायली. या सायलीला ना मी एक क्षणही सुखात जेवू देणार नाहीये आणि एक क्षणही सुखात राहू देणार नाहीये. हिला नवऱ्यासोबत जेवायचंय ना, थांब आता, असं म्हणून तिने घरातले फ्यूज लाईटच काढून टाकले जे सायली अर्जुनच्या पथ्यावर पडलंय. खरं तर प्रेक्षकांनो हा सीन थोडा मला खटकला. प्रिया स्वतःही अंधारात राहतीये आणि यांनाही अंधारात ठेवतीये. ये बात कुछ हजम नाही हो रही. तर असो, आता इकडे बघा, हे दोघं जण जेवत असताना लाईट जातात. प्रिया यावेळेला मनात विचार करते ना, तुला जेवणाचं ताट दिसणार ना तुझ्या नवऱ्याचं थोबाड. कोणत्या जमान्यात राहते ही प्रिया प्रेक्षकांनो. असो, पण आता अर्जुन म्हणतो, घ्या बघा सायली, युनिव्हर्सने ठरवलंय की आपल्याला शांतपणे जेवूच द्यायचं नाही. त्यावर सायली म्हणते, नाही हो, युनिव्हर्सने ठरवलंय की आपलं हे जेवण रोजच्यापेक्षा वेगळं व्हायला हवं, आठवणीत राहील असं. आणि या मॅडमनी सगळे कॅन्डल्स वगैरे लावलेत तिथे. आणि अर्जुनला म्हणते, बघा आता काय म्हणताय तुमचं युनिव्हर्स. अर्जुन म्हणतो, माझं युनिव्हर्स म्हणतंय, अर्जुन तुला तुझ्या बायकोसोबत कॅन्डल लाईट डिनर करायचा होता ना, तर घे तू हा डिनर कर. किती रोमॅन्टिक डिनर आहे हा. त्यावर सायली म्हणते, बाहेर आपण जेवायला गेलो असतो तर तिथे इतरही माणसं असती ना. आता इथे आपल्याला एकांत मिळालाय. इथे फक्त तुम्ही आहात आणि मी आहे आणि तुमचं लाडकं गाणं आहे. आता सायलीने मोबाईलवरती अर्जुनच्या आवडीचं गाणं लावलंय, जे पहाटे पहाटे ऐकल्यावर तुम्हाला एवढं भारी वाटणार आहे ना. आणि हे गाणं कोणाकोणाला आवडतं त्यांनी सगळ्यांनी मला कमेंट करून सांगायचंय हा. तर गाणं सायलीने लावलंय, तुला पाहता आजही हसते या मनी चांदणे. भारी वाटलं प्रेक्षकांना हे गाणं ऐकायला. आता हे गाणं ऐकत ऐकत हे दोघंही नवरा बायको रोमॅन्टिक डिनर करतायत, जे बघायलाही खूप क्यूट वाटलं. सायलीने अर्जुनला भरवलंय आणि अर्जुनने सायलीला. आणि अशा पद्धतीने या नवरा बायकोची रोमॅन्टिक डिनर डेट संपन्न झाली. अर्जुनने मस्त मिटक्या मारत जेवण केलंय. सायलीच्या हातचं जेवण आहे बाबा, मग बघायला काय काम. तर असो, असा हा सीन यांनी छान रंगवला. तर पुढे बघा, प्रतिमा आत्याला आलेलं असतं टेन्शन. आता या दोघा नवरा बायकोचे आज भांडणं झालेत बरं का, प्रतिमा आत्याचे आणि रविराजांचे. आता ही सुमन म्हणते, बाई वहिनी, अहो त्या तन्वीच्या बोलण्याचा तुम्ही अजून त्रास करून घेताय का. रविराज म्हणतात, तन्वी काय म्हणाली आता हिला. मग आता ते सगळं जे काही घडलं रामायण महाभारत ते सगळं त्या सुमनने सांगितलंय. म्हणजे प्रतिमा आत्याला अख्खीच्या अख्खी तन्वी आली. तन्वीला त्यांनी शिरा शिकवला हे लक्षात नाहीये, जे प्रियाने त्यांना गंडवलं हे सगळं आता सुमनने सांगितलंय. पण कसं झालंय प्रेक्षकांना, ऑलरेडी यांची तब्येत बरी नाहीये. त्यामुळे प्रिया जे काय सांगते ते यांना विश्वास बसणारच ना. ती मुलगी आहे त्यांची, म्हणजे ते तरी मानतात. आपल्याला माहितीये की ती त्यांची मुलगी नाहीये. तर बघा, सुमन म्हणते, भाऊजी अहो तन्वी आली होती घरी आणि वहिनीने तन्वीला शिरा शिकवला हे तन्वीच्या लक्षातून गेलं. आता हे सगळं ऐकून रविराजांचं मन थाऱ्यावर राहील का, तर अजिबातच नाही. आता प्रतिमात्या म्हणतात, एवढं सगळं मी कशी काय विसरले हो, मी आता हळूहळू सगळंच विसरून जाईल का. आपण जातोय ना नियमित डॉक्टरांकडे, पण असं कसं होतंय हो मला. आता त्या बिचाऱ्या रडायला लागतात बरं का. आता हे रविराज म्हणतात, अगं बाई काही होणार नाही प्रतिमा तुला, तू नको बरं इतकी काळजी करू. मी लगेच श्रद्धाशी बोलतो आणि अपॉइंटमेंट घेतो तिच्याकडनं. आता कसं आहे प्रेक्षकांनो, प्रियाने कितीही डावपेच केले तरी रविराजांचं प्रतिमा आत्यावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे ते प्रतिमा आत्याला काहीच त्रास होऊ देणार नाही. त्यांनी ताबडतोब डॉक्टर श्रद्धाची अपॉइंटमेंट घेतली आणि लगेच ते रात्रीच श्रद्धाकडे दाखवायलाच जाणार आहे. नाही, सकाळची अपॉइंटमेंट मिळाली आहे त्यांना. मग ते सांगतात प्रतिमा आत्याला, अगं काळजी करू नको, आपण उद्या सकाळीच जाणार आहोत बरं का डॉक्टरांकडे भेटायला. पण दवाखान्यात जायच्या आधी दोघंही भांडून घेतात बरं का. वारी दाखवलाय त्यांनी आजचा भाग. मग सुमन तिला म्हणते, प्रतिमा आत्याला नको काळजी करूस. बघा आता इकडे मैपतराव फुल दारू पिऊन आलेले आहेत दामिनीच्या ऑफिसमध्ये आणि डायरेक्ट आतमध्ये घुसतात. मैपत आतमध्ये घुसतो आणि म्हणतो, दरवाजा वाजवायचाच राहायला वाटतं. थांबा पुन्हा जातो मॅडम, माफ करा.
म्हणजे तसा मी जेंटलमॅन शिखरे, मी अशा चुका करत नाही. आता त्याने दारू पिलेली असते, तो पुन्हा जातो बाहेर, दरवाजा लावून घेतो आणि मग दरवाजा उघडून म्हणतो, मॅडम आत येऊ का? दामिनी त्यांना अशी खुणवते की या आतमध्ये. महिपत आता आतमध्ये येतो आणि डायरेक्ट खुर्चीवर बसतो. दामिनी आता महिपतकडे बघतच राहते. काय सॉलिड असतात प्रेक्षकांना या दोघांचे डायलॉग. दामिनी आता त्याला बसू देते महिपतला खाली आणि म्हणते, तुम्ही जेव्हा शुद्धीत असता ना तेव्हा डोक्याला माझ्या सहन होत नाही तुम्ही. आता तर तुम्ही दारू पिऊन आलात, एवढी हिंमत वाढली तुमची. मग महिपत म्हणतो, मॅडम हे बघा हिमतीचा प्रश्न नाहीये, अहो माझं ऐकाव, अहो बापाच्या काळजाचा प्रश्न आहे, हो बापाच्या दुःखाचा प्रश्न आहे बघा. दामिनी म्हणते, पुढच्या वेळेला अपॉइंटमेंट घ्यायची आणि मग काय तुमचं दुःख आहे ना ते सांगायचं, चला चला निघा आता. मग महिपत म्हणतो, अहो दामिनी बाई, अहो माझी पोरगी मरायला टिकली हो, तुम्ही काय अपॉइंटमेंटच्या गोष्टी करता? दामिनी म्हणते, काय नाही मरत हो तुमची पोरगी, जेलमध्ये ना, पोलीस काही असे मरू देत नाही जेलमध्ये. महिपत म्हणतो, अहो पण ते तिला असे अर्धमेली करू शकता ना, अहो आता कसं मी डायरेक्ट तुमच्या आतमध्ये आलो, इथे तुमच्या ऑफिसमध्ये मी माफी मागितली ना तुमची, पण तुम्हाला सांगू का तिकडं ते माझ्या साक्षीला रडवत आहे हो, खूप त्रास देत आहे साक्षीला. दामिनी विचारते, कोण त्रास देत आहे तिला? मग महिपत सांगतो, अहो छळ छळ मांडलाय हो माझ्या पोरीचा. दामिनी विचारते, काय छळ मांडलाय म्हणजे नक्की काय झालंय आणि कधी? आणि महिपतने जे काही घडलंय ते सगळं दामिनीला दाखवलंय, जे आपल्याला जास्ती नाही दाखवलं. तर मध्ये पुन्हा अर्जुन सायलीचा सीन त्यांनी दाखवलाय आणि पुन्हा महिपतचा दाखवलाय. आता सायली म्हणते, तुमचा राग गेला ना? हो. अर्जुन म्हणतो, हो गेलाय, पण आता परत असं कधीही करू नका. सायली म्हणते, नाही आता नाही करणार. अर्जुन म्हणतो, मला कळतंय तुम्ही हे सगळं आपली केस सॉल्व्ह होण्यासाठी करताय, पण आता अशी चूक नाही करायची सायली, त्याचा फायदा दामिनी घेऊ शकते. सायली म्हणते, हो ना खरंच माझं चुकलं, मी आता नाही करणार असं. अर्जुन म्हणतो, पटतंय ना तुम्हाला मी जे काही बोलतोय ते? सायली म्हणते, हो माझी चूक झाली, माफ करा ना. आता सायली कान वगैरे धरते, तेव्हा अर्जुन म्हणतो, असं माफी वगैरे नका मागू, पण प्लीज आता मला विचारल्याशिवाय काही करू नका. आपल्याला जे करायचंय ना ते आपण एकत्र मिळून करूयात, चालेल ना? आणि हे बघा आपल्याला आता असंच एक एक पाऊल पुढे जायचंय आणि साक्षीला जेलमध्ये कायमचं कसं पाठवतो ना मी, ते फक्त तुम्ही आता बघतच राहा. तर बघा आता महिपत दामिनीला सगळं काही सांगतो. अहो मॅडम मी ना आत्ता तिकडे स्टेशनात गेलो होतो, तेव्हा एक बाई होती ना हवालदारीन, ती मारत होती हो माझ्या पोरीला. अहो ती बाई नको नको ते प्रश्न विचारत होती हो माझ्या पोरीला, भांडावून सोडलं माझ्या पोरीला तिने. माझं लेकरू गरीब गैवानी सगळ्या प्रश्नाचं उत्तर देत होतं. आणि एकदा काय झालं, त्या बाईनं असं टमरेल घेतलं आणि मायलेकीच्या तोंडावर पाणी मारलं ना तिने. अहो मॅडम माझं लेकरू भेदरून गेलं हो, काय बोलू तुम्हाला आता? मग दामिनी विचारते, काय साक्षीचं इंटरोगेशन चालू होतं आत्ता? आता दामिनी या गोष्टीचा विचार करते आणि मोठ्याने टाळी वाजवते, वाह फॅन्टॅस्टिक. महिपत म्हणतो, ओ दामिनी बाई, अहो काय माया पोरीला मरायला टेकवलंय त्या लोकांना, तुम्ही टाळ्या काय वाजवता, फॅन्टॅस्टिक काय करता तुम्ही? आता दामिनी हसते महिपतला आणि शिखरे आता ना एक काम करायचं. महिपत म्हणतो, काय काम करायचं मॅडम? आता दामिनी म्हणते, तुम्ही ना आता इथून वन पीस मध्ये घरी जायचं आणि तुमच्या घरी गेल्यावर तुम्ही मेल्यासारखे झोपालच. महिपत म्हणतो, हो. आता दामिनी पुढे म्हणते, सकाळी उठायचं, कपभर ब्लॅक कॉफी प्यायची आणि मग मला येऊन भेटायचं. आता बघाच तुम्ही, उद्या तुमच्या मुलीला तिथून बाहेर काढण्याची पहिली पायरी चढणार आहोत आपण. मग महिपत विचारतो, काय 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 करणार काय मॅडम तुम्ही? दामिनी म्हणते, ते तुम्हाला उद्या कळेल. या लेडी कॉन्स्टेबलने जो मूर्खपणा केलाय ना तो आपल्या पथ्यावर पडलाय. महिपत म्हणतो, असं? दामिनी म्हणते, आपल्या यशाची उद्या पहिली पायरी चढणार आहोत आपण. अशीच एक एक पायरी चढत मी तुमच्या मुलीला साक्षीला या सगळ्यातून मी कशी सोडवते ना ते फक्त बघतच राहा. आता महिपत एकदम खुश झालेला आहे प्रेक्षकांनो. अरे बापरे कसलं भारी दाखवतात प्रेक्षकांनो या दोघांचे डायलॉग, मला तर फार आवडतं बाबा. आता पुढच्या सीन मध्ये तुम्ही बघताय कल्पनाताई रामनवमीच्या सणाचा उत्सव साजरा करायचा म्हणून या पूर्णाजीशी डिस्कशन करत असतात. काय करायचं पूर्णाई, आपल्याला रामनवमीचा उत्सव करायचा ना, गोडाचं काय करूया, पुरणाची पोळी करूया का? पण पूर्णाजीचं बाई लक्षच थाऱ्यावर नाहीये. आता कसं आहे प्रेक्षकांनो, हे प्रत्येक आजीचा आणि प्रत्येक आईचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे बघा काय झालंय पुढे सांगते. आता या कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई असं काय करताय?
सणाची तयारी करायची तर तुम्हाला खूप उत्साह असतो, काय झालं तुम्हाला? त्यावर पूर्णाजी सुरेख उत्तर देतात, अगं कल्पना, सण कशाला साजरे करायचे असतात ग? आपलं कुटुंब एकत्र यावं, आनंद व्हावा म्हणूनच तर करतो ना आपण सण साजरे. पण इथे बघ ना, माझं कुटुंब कुठे एकत्र येते? त्यावर लगेच प्रिया सायलीला टोमणा मारायला लागते, अगं पूर्णाजी, घरातल्या काही लोकांना तेच हवंय. पूर्णाजीने हिचा पचका केला. पूर्णाजी म्हणतात, मी तुझ्या बाबांबद्दल बोलते तन्वी. अगं आपलं नातं कायमचं संपलं असं सांगून गेलेत ग तुझे बाबा. म्हणजे यापुढे घरातला कुठलाही सण अपूर्णच राहणार का? आता पूर्णाजीला वाईट वाटते, त्यांचे लेक जावई नाहीयेत म्हणून. हे सगळं सायली ऐकते. खरंय प्रेक्षकांनो, प्रत्येक आजीचा आईचा हाच प्रॉब्लेम आहे. काही झालं तरी त्यांना लेक जावयाशिवाय घराला शोभा येत नाही असंच वाटत राहतं. आणि खरंय ते. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई, आपण त्यांना बोलवलं रामनवमीला तर ते कुठे येणार आहेत? आता आपण प्रतिमाला बोलवायचं का मग पूर्णाई? ती येईल ना? मग पूर्णाजी म्हणतात, हो येईल ग, थोड्या वेळापुरती येईल आणि नवऱ्याचं मन राखायचं म्हणून पुन्हा चालली जाईल. तिच्या बिचारीची खूप ओढाताण होते ग कल्पना. माझी लेक आणि माझा जावई या घराला दुरावलेत हे खरंय. त्यांच्या आठवणीनं मला खूप त्रास होतोय ग कल्पना. आता त्या रडायला लागतात बिचारे पूर्णाजी बरं का. मग कल्पनाताई म्हणतात, मला कळतंय पूर्णाई, पण भाऊजींचा राग जाईपर्यंत तर आपल्याला वाट बघावं लागणार ना. आपल्या हातात आहे का दुसरं काही, सांगा बरं. आता या सायलीला फार कसं तरी होतं पूर्णाजीच्या डोळ्यात पाणी बघून. आता प्रिया लगेच ड्रामा करते, म्हणजे बाकीचं कोणाचं काही असो, हिचं आपलं हिचंच चालतं. लगेच प्रिया म्हणते, अगो पूर्णाजी, तुला इतका त्रास होतो तर माझं किती काय होत असेल ग. मला तर हक्काने माझं माहेरी सुद्धा जाता येत नाही. आता परवा तर सांगितलं नाही ना ही शिरा करायला गेली म्हणून. असो, आता म्हणते कशी, अगं पूर्णाजी, मी रात्री झोपले ना की मला असं दिसतं की स्वप्नात दिसतं ग, बाबा सतत मला सांगतात मी मेलो तुझ्यासाठी, मी मेलो. अगं पूर्णाजी, काय सांगू ग, मला दचकून जाग येते ग. मग लगेच कल्पनाताई म्हणतात, रडू नकोस तन्वी, आम्ही आहोत ना तुझ्यासाठी. होईल, तुझ्या बाबांचा राग शांत होईल ग. आता पूर्णाजीचं अगदी ठरलेलं वाक्य आहे, अगदी पेटंट, ज्यामुळे सगळे इमोशनल होतात. पूर्णाजी म्हणतात, मी जर तोपर्यंत जिवंतच नाही राहिले रविराजांचा राग जाईपर्यंत तर अरे देवा, इमोशनल ब्लॅकमेल ठरलेलं असतं प्रेक्षकांना आजींचं आणि यांचं. असो, पण आता कल्पना असं कशाला अभद्र बोलतायत पूर्णाई. पूर्णाजी म्हणतात, या उतार वयामध्ये मला नाही सहन होत ग हे सगळं, माझं घर असं तुटताना नाही सहन होते. अगं कल्पना, या उतार वयात माझी माणसं या घरापासून तुटतायत ग, मला बघावं लागतंय हे सगळं. मी कधी असं वाटलं नव्हतं ग मला हे होईल म्हणून. आता सायली विचार करते, मी पूर्णाजीच्या डोळ्यात असं पाणी नाही बघू शकत, मी काय करू, म्हणजे रविराज काकांचा राग जाईल. आता इकडे बघा, मी म्हटलं ना मगाशी या नवरा बायकोचे भांडणं चालू होतात. आता या प्रतिमात्याने काहीतरी केलेला असतो नाश्ता, त्या म्हणत असतात, हे बघा हो, हे चटणी सांगा कशी झाली, खाऊन घ्या बरं, तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात का? आता या प्रतिमात्या रविराजांची बोलत असतात, ते रविराज काही त्यांच्याशी बोले ना. नागराज म्हणतो, दादा, अरे दादा, वहिनी तुझ्याशी बोलते, काहीतरी विचारते वहिनी तुला. मग रविराज म्हणतात, हा ऐकलंय मी. आता प्रतिमात्या म्हणतात, मग उत्तर का देत नाही आहात तुम्ही? मग रविराज म्हणतात, काल तू स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं, तुझी काळजी वाटली होती मला म्हणून मी तुझ्याशी बोललो, आणि त्याचा अर्थ असा होत नाही की माझा राग कमी झालाय. सुमन म्हणते, अहो असं काय करता भाऊजी, तुम्ही किती दिवस चिडून राहणार आहात वहिनीवर, अशानं आपल्या वहिनीची तब्येत बिघडेल ना. मग लगेच रविराज म्हणतात, मी घेतोय ना तिची व्यवस्थित काळजी, काही तब्येत बिघडणार नाहीये तिची, आणि म्हणूनच मी डॉक्टर श्रद्धाची अपॉइंटमेंट घेतली. तिचा विसर भोळेपणा कशाने वाढतोय, का वाढतोय हे कळेल आपल्याला, आणि तसंही तिच्या चेहऱ्याची सुद्धा काळजी घेतोय मी, त्याची ट्रीटमेंट चालू आहे. आता आपण दुसऱ्या सेटिंगला जाणार आहोत त्यासाठी सुद्धा प्रतिमा. आता हे सगळं ते राग बोलत असतात. आता ते पुढे म्हणतात, प्रतिमा लवकर तयार हो, आपल्याला जायचंय, उगाच उशीर नको व्हायला दवाखान्यात जायला. आता या प्रतिमा त्याला तो राग बर का. आता त्या काय करतात, लगेच बसतात तिथे जेवायला. रविराज म्हणतात, नागराज, तुझ्या वहिनीला मी काहीतरी सांगतोय, हिला ऐकू नाही आलं वाटतं. प्रतिमा, ऐकू नाही आलं का तुला? प्रतिमा त्या म्हणतात, हा आलं मला ऐकू. ज्यांना माझ्याशी नीट बोलण्याची इच्छा नाहीये ना, त्यांनी माझ्या तब्येतीची काळजी करायची काही गरज, त्यामुळे मी कुठेही येणार नाही. रविराज म्हणतात, प्रतिमा, लहान मुलांसारखं वागू नकोस. प्रतिमा त्या म्हणतात, सुमन सांग बरं, कोण वागतंय लहान मुलांसारखं, मी का हे? आता सुमन म्हणते, हे बघा तुम्ही दोघं भांडू नका, उगाच तुमच्या भांडणामध्ये वहिनीची प्रकृती बिघडायची. मग नागराज म्हणतो, बरोबरच बोलते ना सुमन, अरे दादा, अरे तन्वीने आपल्याला वॉर्न केलंय या बाबतीमध्ये, वहिनीच्या बाबतीत असं काहीतरी घडतंय, ती सतत काही ना काही विसरतीये वहिनी. मला असं वाटतंय की आपण ना थोडी काळजी
काळजी घ्यायला पाहिजे वहिनीच्या बाबतीत. काय दादा उगाचच असं सारखं सारखं वहिनी का विसरते, आपल्याला कळलं तर पाहिजे की नाही. आता प्रेक्षकांनो खरं तर हे रिस्कमध्ये टाकतायत बरं का स्वतःला. म्हणजे जर प्रतिमात्याची ट्रीटमेंट चांगली झाली तर त्यांना आठवणार नाही का मैपत फसलाय नागराज असं बोलून. असो, पण आता लगेच प्रतिमात्या म्हणतात आपल्या माणसाला काळजी आहे, पण आपला माणूस जर असं बोलत नसेल नीट, वागत नसेल नीट आपल्याशी, तर आपण तब्येत जपून काय करायचं. प्रतिमात्याने रविराजांना टोमणा मारला. रविराज चिडतात आणि म्हणतात आपला माणूस का, आपला माणूस परस्पर स्वतःच्या पोरीचं लग्न लावून दिलं तेव्हा आपल्या माणसाची आठवण नाही झाली. हे बघ प्रतिमा, तू मला सगळ्यात जवळची आहेस आणि तूच मला अशी पाठ दाखवलीस. सगळ्यात आधी जास्ती ना मला त्याचं दुःख झालंय प्रतिमा. आता खरं आहे ना प्रेक्षकांनो, रविराजांचं ही पद्धत नाही ना असं परस्पर लग्न लावायची. असो, पण आता प्रतिमा त्यांना वाईट वाटतं. रविराज म्हणतात आवर लवकर, आपल्याला जायचंय डॉक्टरांकडे. मग सुमन त्यांच्या खांद्यावर हात ठेवते. जाऊ द्या वहिनी, नका टेन्शन घेऊ, होईल सगळं व्यवस्थित. रविराजांचा दुरावा मिटवण्यासाठी सायलीने मस्त आयडियाची कल्पना केली आहे. पुढचे भाग बघत राहा प्रेक्षकांनो, खरंच खूप सुंदर दाखवणार आहेत ते. आणि बघा हा, आता इकडे सायलीने अतिशय सुरेख तयारी केलेली आहे राम जन्माची. पाळणा वगैरे गायचा आहे त्यांना. आता ही बया आपली कामं दामं न करता तिथे टाइमपास करतच असते. आता पूर्णाजी तिच्याशी गप्पा मारत बसल्यात. ही आपली तशी प्रिया म्हणत असते पूर्णाजी आपल्या घरी सगळे सणवार कसे दणक्यात साजरा करतो ना आपण. मी गेले 2 वर्ष बघते सुमन काकीला, बिचारी करते आपली जशी जमेल तशी तिच्या पद्धतीने. आणि आमच्या आश्रमात तर काय सगळा ठणठणातच होता. मग सायली तिच्याकडे बघते बरं का. मग प्रिया म्हणते नाही असंच काही सण वगैरे साजरे नाही व्हायचे असं नव्हतं, व्हायचे सण साजरे तिथे पण आपल्याकडे कसं सणावाराचा वेगळाच आनंद असतो. मग पूर्णाजी म्हणतात अगं बाई आधी तर मी पाळणा गायची, आता ना माझा आवाज साथ देत नाही ग. म्हणजे जशी कल्पना आली तसं सगळं कल्पनाच करते, सगळं घरच्या सुनेने करायचं असतं ना. आता लगेच कल्पना ताई म्हणतात तन्वी यावर्षी ना राम जन्माची तयारी तूच कर हं, बाकी नको त्या लोकांनी हात लावायची गरज नाहीये. आता हा टोमणा अर्थातच सायलीला होता, पण सायलीने सगळी तयारी केलेली आहे. नंतर बोलतायत बरं का या तयारी झाल्यावर. आता प्रिया विचार करते अरे यार ही बाई ना सतत मला कामं सांगत असते, कौतुकाच्या नावाखाली सारखी आपलं कामं सांगत राहते. आता काय तयारी करायची मला काय माहिती. आता लगेच पूर्णाजी म्हणतात काय ग बाई करशील ना सगळी कामं. आता ही बसल्या बसल्या बघा हो करेल ना पूर्णाजी, सगळी कामं करते हं. लगेच कल्पनाताई म्हणतात अगं हं तन्वी तू पुरणपोळ्या नाही केल्या तर चालतील बरं का. यांना आधीच दहशत यायच्या खाण्यापिण्याची. आता ते पुरणाची पोळी आठवते बरं का सगळ्यांना. सायली आता हसते मनातल्या मनात. आता लगेच कल्पनाताई म्हणतात अगं पण मग गोडाचं काय करशील नैवेद्याला. मग प्रिया म्हणते एक काम करते मी काल कशी शिकले शिरा करायचा आईकडून, मी पुन्हा आईकडे जाऊन येऊ का पटकन. मग कल्पनाताई म्हणतात अगं वेडाबाई, अगं रामाचा जन्म 12 वाजता होतो, तोपर्यंत तू अशी जाऊन येशील का. तर लगेच सायली म्हणते अहो आई मी आधीच प्रसाद करून ठेवलाय. आता कल्पनाताई बघा हां कशा लगेच जसं काही ऐकलंच नाही असं करतात. सायली म्हणते बाकीची तयारी झाली आहे जवळपास. मग लगेच प्रिया म्हणते आई आई मी 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 ना मी हार करते. आता बसल्या बसल्या म्हाताऱ्या माणसांची कामं असतात ना ती सगळी प्रिया करून घेते. आता बघा हार करायला बसते आणि त्यातही काहीतरी निमित्त शोधते. काही काही माणसं अशी असतात प्रेक्षकांना मी पाहिलेली आहे, म्हणजे काम करायचं नाही ना तर अशी काम टाळत असतात. तर आता प्रिया तिथे हार करायला बसते वर. तिला एवढंही कळत नाही की कुठली फुलं घ्यायची. तिने अशी कोमेजलेली फुलं घेतली असतात हाराला. तर मग विमल मध्येच म्हणते तन्वी ताई ती फुलं घेऊ नका, बाजूला छान उमललेली फुलं आहेत ती घ्या. प्रिया लगेच म्हणते हा तीच घेणार होते मी. आता प्रिया बघा हार करते करते आणि मध्येच तिला जोरात सुई टोचते लागली, मोठ्याने ओरडते आ लगे पूर्णाजी म्हणतात बाई बाई काय झालं. कल्पनाताई म्हणतात काय झालं बाई तन्वी. लगेच ही ओरडते आई गो मला सुई टोचली बापरे. म्हणजे काय प्रेक्षकांनो काम टाळायचे एकापेक्षा एक नुसके आहेत प्रियाकडे. म्हणजे काही असा रिकामा उद्योग केला की पुढचं काम करायचं कामच नको, कोणी सांगतच नाही ना काम. मग पण हिचा काम चुकारपणा काय लक्षात येणार नाही का कोणाच्या. आज ही करते नाटकं, आता हळूहळू हे सगळं बरोबर समजणार आहे सगळ्यांना. आणि कोणाला नाही समजलं तरी विमल बरोबर आठवण करून देते. आता बघा हा लगेच ही विमल म्हणते अहो सुई टोचली तर काय झालं त्यात तन्वीताई, अहो एखादं थेंब रक्त येणारच ना सुई टोचल्यावर. लगेच प्रिया म्हणते तुला काही कळतं का किती दुखतंय मला. मग लगेच या कल्पना म्हणते बघू बघू कुठे लागलं तुला. मग प्रिया म्हणते नाही नाही मी धुवून येते ही जखम. लगेच जखम झाली बरं का तिला एवढी मोठी सुई टोचली तर. अरे यार किती ओव्हर. असो आता ही लागली जखम धुवायला गेली आहे बेसिनमध्ये. मग सायली पटकन ते हाराचं उचलते. आता आपल्या सायलीला काय चान्सच मिळतो ना पुढे पुढे करायचा. मग सायली म्हणते आणा इकडे आई मी करते हार. आणि सायली आता ते हार करायला लागते आणि विमलला
सांगते प्रसादाचा आणा हं विमलताई. आता विमल प्रसादाचा आणेपर्यंत हिचा हार जवळपास झालेला असतो बरं का. कल्पनाताई आणि पूर्णाजी आयतं वायतं सगळं होत आहे ना, मस्त त्यांना भारी वाटतंय. बघ आता प्रिया आली तिथे हात धुवून आणि विचार करते, मला एवढी सुई काय लागली, लगेच ही घुसली मध्ये सायली. पण आता हिला काही काम राहिलंच नाही ना. पण कल्पनाताईंकडे भरपूर कामाची यादी आहे. बसल्या बसल्या कल्पनाताई सगळी कामं सांगतात. कल्पनाताई म्हणतात, तन्वी ते देव्हारातलं कलश आणि ताम्हण आण बरं इकडे. आता हिच्या हातनं कुठली कामं धड होणार आहे का. आता तिने आणलं बरं का ते म्हणजे संध्यापात्र आणि कलश आणते ती, आणि आता तोही ती खाली पाडते कलश. तेव्हा सायली तो कॅच करते आणि म्हणते, काय ग प्रिया, अगं जरा सांभाळून ना. मग पूर्णाजी म्हणतात, अगं बेटा तन्वी, अगं सांभाळून कामं करायची असतात बेटा. मग लगेच ही म्हणते, हो ना पूर्णाजी, अगं ते माझ्या हाताला लागलंय ना सुई, त्यामुळे असं निसटलं ग ते माझ्या हातातून. आण ग सायली, हे घे. आता तिच्या हातात असं आदबशीर मग देते ते संध्यापात्र. जे एक पडलंय ते कॅच केलंच आहे सायलीने. मग लगेच कल्पना म्हणतात, बाई तन्वी बैस बरं तू इथे. आता लगेच कल्पना ते तेवढी लागलेली सुई, काय कौतुक बाई त्या सुईचं. असो, पण आता सायलीने इतका सुरेख हार केलाय ना रामाच्या म्हणजे पाळण्याला, आणि रामाची मूर्ती सुद्धा खूप सुरेख दाखवली आहे त्यांनी प्रेक्षकांना. मी म्हटलं ना, ज्यांना देवाधर्माचं आवडतं त्यांना आजचा एपिसोड खूप आवडणार आहे. तर आता कल्पनाताई आणि या पूर्णाजी सगळं बघतात बरं का. सायलीने एक एक तयारी केली आहे सगळी पूजेची, आणि तिने तिच्या वाट्याची पूजा सुद्धा करून घेतली आहे. आणि प्रेक्षकांनो, या पुढच्या सीनमध्ये तुम्ही बघणार आहात. आता मध्ये अर्जुनचा सीन त्यांनी दाखवलाय, आणि पुढच्या सीनमध्ये सायलीने इतका सुंदर पाळणा गायलाय ना, आणि हा पाळणा स्वतः जुई गडकरीने गायलाय. प्रेक्षकांनो, आज जुईसाठी ना एक लाईक नक्की करा. एवढा सुरेख गायला तिने पाळणा की तुम्ही कौतुक करून थकाल. आज रात्री टीव्हीवर एपिसोड बघायला अजिबात विसरायचं नाहीये. आता सायलीने सगळी मनोभावे पूजा केली आहे आणि नमस्कार देखील केलाय. तोपर्यंत कोणी काही बोललेलं नाहीये हं सायलीला. तर बघा, आता मध्ये अर्जुनचा सीन दाखवलाय. आता लास्ट सीन तुम्ही बघणार आहात. अर्जुन जरा डिस्टर्ब झालेला असतो. तो दामिनीला खूप घाबरल्यापेक्षा बिथरलाय अर्जुन. तो विचार करतोय, ती या केसची लॉयर असली तरी मला पर्सनली एकदा तिच्याशी बोलायला हवं, असा विचार करून त्याने फोन डायल केलाय दामिनीला. पण दामिनी काही अर्जुनचा फोन रिसीव्ह करत नाहीये. त्यामुळे अर्जुनची चिडचिड होते जरा. चैतन्य येतो तेवढ्यात आणि म्हणतो, काय रे अर्जुन, काय झालं, चिडचिड का करतोयस. मग अर्जुन त्याला सांगतो, अरे काही नाही यार, ती दामिनी, मला असं वाटलं होतं जरा पॉझिटिव्ह नोटवर काम करायला सुरुवात करू, म्हणून दामिनीला फोन करत होतो मी, ती माझा फोनच रिसीव्ह करत नाहीये. त्यावर चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, असा कसं रिसीव्ह करेल ती तुझा फोन. अरे ती अपोजिट लॉयर आहे, तुला जी पॉझिटिव्हिटी हवी आहे ती तिला नकोच आहे. अर्जुन म्हणतो, अरे यार चैतन्य, पण ती आपल्या केसबद्दल काय विचार करते, ती काय करते, कसं डोक्यात चाललंय तिच्या, याचा अंदाज आपल्याला येणारच नाही ना. चैतन्य म्हणतो, तू यार आधी शांत बस बरं अर्जुन, बस इथे खाली. हे बघ, तिच्या डोक्यात काय चाललंय ना ते कळेल आपल्याला. हे बघ, माझ्याकडे ना एक आयडिया आहे. हे बघ, तू असं समज की मी अर्जुन सुभेदार आहे आणि तू दामिनी देशमुख आहे. आता तू विचार कर, साक्षी तुझी क्लायंट आहे, तर तिला सोडवण्यासाठी सगळ्यात आधी तू काय विचार करशील. चैतन्याने त्याला छान कल्पना दिली आहे की तू दामिनीच्या जागेवर येऊन विचार कर. मग अर्जुनला ते आपोआप कळायला लागतं. तो म्हणतो, हो यार, म्हणजे मी आधी असं करेल की म्हणजे अर्जुन सुभेदारने साक्षीला जेलमध्ये कसं पाठवलं याचा आधी अभ्यास करेल मी. अर्जुन म्हणतो, चैतन्य म्हणतो, करेक्ट बोलतोयस यार. आता नेक्स्ट काय करशील तू. अर्जुन म्हणतो, नेक्स्ट मी साक्षीला जाऊन भेटेल आणि अर्जुन सुभेदार किंवा जेलमध्ये कोणी त्रास देतंय का साक्षीला, कोणी अनफेअर वागतंय का याचे मी पुरावे शोधेल, किंवा मग प्रूफ क्रिएट करेल कोणाला पैसे देऊन किंवा काही. अरे यार चैतन्य, यार नाही जमणार यार मला हे सगळं करायला, हे सगळं इम्पॉसिबल. अर्जुन आता एका पॉइंटला निराश होतो आणि म्हणतो, चैतन्य यार, दामिनी अशी बाई आहे ना की मी तिच्या जागेवर येईल असं मी इमॅजिन पण नाही करू शकत आहे यार. आता अर्जुनला आलंय टेन्शन, आणि जसं अर्जुनला वाटतंय एक्झॅक्टली तसंच झालंय. दामिनीने या सगळ्या गोष्टीचा फायदा करून घेतलाय. म्हणजे ती लेडी कॉन्स्टेबल मारत असते ना साक्षीला, त्यामुळे याचा फायदा अगदी व्यवस्थित पद्धतीने दामिनीने केलाय. तर पुढे बघा, आता या सायलीने सगळी तयारी केली, सगळं काही तिथं आयतं वैतं तयार आहे बरं का पूजेचं. आता पूर्णाजी लगेच म्हणतात, तन्वी चल ये बरं, पाळण्याची दोरी तुझ्या हातात घे. आता विमल म्हणते, अहो पूर्णाई, राम जन्माच्या वेळेला पाळणा गायचा असतो ना, म्हणजे पूर्णाई तन्वीताई गाणार आहेत वाटतं. प्रिया आता तिचा गळा पकडून बसते. मग कल्पनाताई लगेच म्हणतात, असू दे हं तन्वी, काही हरकत नाही. अहो पूर्णाई, तुम्हीच पाळणा गा ना आता. मग पूर्णाजी म्हणतात, अगं मला कुठे जमणार आहे या वयात कल्पना. मग लगेच विमल म्हणते, अहो पूर्णाई, आपली सायलीताई आहेत ना, अहो त्या किती सुंदर पाळणा गातात. कृष्ण जन्माच्या वेळेला त्यांनीच पाळणा गायला होता.
त्यांचं गाणं आणि त्यांचं पाळणा वगैरे ऐकलं ना की कान तृप्त होऊन जातात. आज श्री रामचंद्रांना सुद्धा असंच तृप्त होऊन जाऊ द्या आपल्या सायलीताईचं गाणं ऐकून. मग आता पूर्णाजी कशा बोलतात बघा. कल्पना, आता आहे का आपल्याकडे दुसरा पर्याय? मला असं वाटतं हिला पाळणा गाऊ द्यावा. आता सायलीला म्हणतात, तू पाळणा गातेस ना म्हणून तुला पाळण्याची दोरी हातात देतोय. हा मान काही आम्ही तुला स्वेच्छेने देत नाहीये बरं का. इथे कोणी गाऊ शकत नाही म्हणून हा मान तुला मिळतोय. म्हणजे बघा प्रेक्षकांनो पूर्णाजी कशा करतात. म्हणजे यांना यांच्या पद्धतीने पण करायचंय, पण उगाचच असं दाखवायचं नाहीये की हे सगळं आम्ही करतोय. पण जेव्हा सायली भजन गात असते ना तेव्हा अशा डोलतात ना पूर्णाजी. आणि कल्पनाताई सुद्धा, ही प्रिया मध्ये मध्ये कल्पनाताईंना अशी टोचते आणि म्हणते, डोलते कशाला मामी? मग लगेच कल्पनाताई तोंड वाकडे तिकडे. मग कल्पनाताई अशा दाखवतात की त्यांना काही पाळणा ऐकावंसं वाटत नाहीये. पण प्रेक्षकांनो, आहा हा काय गायलाय पाळणा सायलीने. एवढा श्रवणीय, एवढा सुंदर की तुम्हाला काय सांगू. म्हणजे मला सुद्धा गाता येणार नाही प्रेक्षकांनो. आणि मुळातच मला गाता येत नाही. तर सायलीने राम जन्मला ग सखे राम जन्मला हा पाळणा 2 ध्रुवपदामध्ये गायलेला आहे. आजचा एपिसोड खरंच बघायला विसरू नका. ही कला ना प्रेक्षकांनो अत्यंत दुर्मिळ आणि खूपच, म्हणजे काय सांगू मी तुम्हाला, शब्द सुचत नाहीये मला. खूप छान वाटते हे सगळं ऐकायला. आणि त्यातनं अशी देवाधर्माची भजनं असली ना की एवढी सॉलिड, एवढी भारी वाटतात ना. सायलीने राम जन्मला ग सखे राम जन्मला हे गाणं, हा पाळणा, हा 2 ध्रुवपदामध्ये गायलाय. नक्की ऐका. सायलीने पाळणा गायलाय आणि मनात विचार करते की श्रीरामा, रविराज काकांना या घरात तूच घेऊन ये, त्यांचा राग घालवायचा मार्ग तूच सांग. आणि असा विचार करून आता सायलीला काहीतरी आयडिया आली आणि हा एपिसोड त्यांनी संपवलाय. आता पुढच्या भागात तुम्हाला भजन ऐकायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. आणि माझ्याकडून मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे ते तुम्हाला सांगण्याचा. तर पुढच्या भागात त्यांनी प्रोमो दाखवलाय. दामिनी त्या कॉन्स्टेबलला जागीच सस्पेन्स करून टाकते, साक्षीला मारझोड केलीये म्हणून. तू माझ्या शिलाला प्रश्न का विचारले, तू कस काय हात लावला साक्षी शिखरेला. आणि ती धमकवते त्या कॉन्स्टेबलला की या वेळेला ॲडव्होकेट दामिनी देशमुख आहे, साक्षीची ॲडव्होकेट, तुमची हिंमत कशी झाली वगैरे वगैरे. आता सायली प्रतिमात्याला फोन करते आणि म्हणते, आज संध्याकाळी सुभेदारांना तुमच्या घरी यायचं आमंत्रण द्याल का प्रतिमात्या तुम्ही? मला माहिती आहे रविराज काकांना ते आवडणार नाही, पण माझ्यासाठी एवढं कराल का प्रतिमात्या? मग प्रतिमात्या ते ऐकतात आणि पटकन कल्पनाला फोन करून आमंत्रण देतात की तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी यायचंय आमंत्रणाला. आणि सायलीने सॉलिड असा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलाय ज्यात स्वतः सायली कीर्तन गाणारे. प्रेक्षकांनो, मी तर प्रचंड एक्सायटेड आहे या एपिसोडसाठी. तुम्ही आहात का? मला नक्की कमेंट करून कळवा. आणि नेहमीप्रमाणे आजच्या आपल्या रिव्ह्यूला लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो. टेक केअर. आजचा एपिसोड सॉलिड होता की नाही मला नक्की सांगा. आधीच म्हटलं मी, खरंच श्रवणीय असा एपिसोड आहे. नक्की ऐका टीव्हीवर. भेटूयात उद्या. तोपर्यंत धन्यवाद.